मित्रांनो आज आहे हळदीचा दिवस आणि हळदीच्या दिवसाला वडे झाले ना वडे सोडण्याचा आता विधी पार होतो. म्हणजे आज वडे जे पाहुण्या मंडळींसाठी केले जातात, तळले जातात. वडे तळण्याचा कार्यक्रम करते. आज वडे तळण्याचा कार्यक्रम आहे. आम्ही सगळ्याजणी आज वडे बनवणार हल्दीसाठी आणि तुम्ही पण या वडे खायला, हल्दीमध्ये नाचायला, धमाल करायला. सो आमंत्रण मिळालेलं आहे सगळ्यांना आणि आपल्याला लवकरच तिकडे हळदीला पोहोचायचं. संध्याकाळपर्यंत हा कार्यक्रम चालू असणार आहे. बघूया काय काय होतं. मित्रांनो इथे तुम्ही आता जे सगळा महिला वर्ग बघितला, हा महिला वर्ग सगळा घरातलाच आहे. ते घरातलीच माणसं म्हणजे रांधायला असतात, ते जेवण बनवतात. आमच्या वहिनी इथे आहेत. वहिनी तुम्ही सगळे घरातलीच माणसं बनवता ना सगळं? आपले आले ना सांच्या आले जेवण. ओके. सो बाहेरून काही महिला आलेल्या आहेत आणि बाकी त्यांना मदतीला आपल्या कुटुंबातलेच सगळे मदत करतात. सो गावाकडे अशी तयारी असते हळदीला, जय्यत तयारी. भला मोठा कार्यक्रम असतो हळदीचा कार्यक्रम, तो संध्याकाळी असणार आहे. तुर्तास ही जेवणाची तयारी चालू आहे. ना मित्रांनो इथे माझ्या मागेची तयारी चालू आहे. ही पूर्णपणे हळदीची तयारी चालू आहे. कुठे जेवणाची तयारी चालू आहे, कुठे वडे तळले जात आहेत आणि सगळेच घरच्याच महिला आहेत. घरचे सदस्य हे सगळं मिळून करत आहेत. आपल्या सुधीरचं लग्न आहे, आम्ही त्याला सुद्या म्हणतो. आणि आज हळद आहे आणि हळदीच्या अनुषंगाने जे काय करायला लागतं हे सगळी तयारी इथे चालू आहे. तुम्ही बघताय हा पूर्ण स्टेज जो आहे इथे गावकीचा स्टेज आहे. समोर मागे तुम्ही बघताय हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिराच्याच पायऱ्यांच्या शेजारी असलेले ऑफिस आणि स्टेज आहे जिथे गावचे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जागांवरतीच घरगुती कार्यक्रम जे असतात त्यांची तयारी केली जाते. तर इथे तुम्ही सगळा महिला वर्ग बघताय माझ्या मागे. सगळी तयारी हळदीसाठी लागणाऱ्या घाऱ्या, वडे आम्ही ज्याला म्हणतो, वडे आणि मटण आणि राईस म्हणजे हे सगळे तिकडे बनतात मोठ्या मोठ्या पातेल्यांमध्ये. सो ही तयारी झाल्यानंतर दुपारचं जेवण होणार आहे, रात्रीचं जेवण असणार आहे. गावामध्ये नातेवाईकांच्या घरामध्ये शक्यतो चूल पेटणार नाही आहे. आज सगळा जेवणाचा कार्यक्रम बाळगोपाळांसकट लहान मुलं, वृद्ध, महिला, पुरुष जे कोणी असतील घरातले सगळे सदस्य इथेच असणार आहेत आणि संध्याकाळी हळदीला शोभा वाढवणार आहेत. तर बघूया हळदीला काय काय मजा होतं. तिथे तुम्हाला दिसतोय संतोष, आमचा बंधू, माझा लहानपणीपासूनचा सवंगडी. आणि आमच्या गावातले प्रत्येक जेवढे कार्यक्रम असतात ना त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये शक्यतो संतोष असतोच मदतीला. सो संतोष लहानपणापासून आम्ही एकत्र खेळलो आहे, बागडलो आहे, सगळं केलेलं आहे आणि आठवणी बऱ्याच आहे. खादना गेलो बऱ्याच आठवणी आहेत कोकणातल्या. भेटू. सो इथे आता बरेच लहानपणीचे माझे मित्र आहेत, त्यांच्याबरोबर तुमच्या भेटीगाठी होत असतात. हे बघा बऱ्याच बहिणी आहेत इथे. बाय आमची चालली आहे. सो इथे पण आमचा एक भाऊ अजून आहे, हिंदी.
मुंडी स्पेशल चालू आहे इकडे. मुंडीची तयारी करतो. खालूभाज्या सुरू झालेल्या आहे. आता नवरा मुलगा त्याच्या घरातून मंदिराकडे जाणार आहे. पूजा असणार आहे छोटीशी. खालूभाज्या असतो एक पारंपरिक वाद्य आहे. चालू आहे. नवरदेव तयार होतोय. आता त्याला देवळाकडे मंदिराकडे नेणार आशीर्वाद घ्यायला. आणि खालूभाज्या असणार खिलूभाज्या म्हणतात त्याला. त्याच्या संगतीत आम्ही त्याला मंदिरापर्यंत घेऊन जाणार. घरच्या देवाचा आशीर्वाद घेतो.
मित्रांनो, तुम्ही आता बघितलं की पूर्ण वरातीसारखाच प्रकार आहे. सगळी घरची माणसं आहेत आणि समस्त कुटुंब बापदेवाचं दर्शन घेण्यासाठी गेलेलं आहे. बापदेव प्रत्येक गावामध्ये एक विशेष असते जागा, जिथे आपण आपल्या घरच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी त्या देवाला मान दिला जातो. तर आता ही सगळं अख्खा कुटुंब बापदेवाकडे गेलेलं आहे. पाहूया, बापदेवाचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर मग पुढची हळदीची तयारी. प्रत्येक गावात आपापल्या इष्टदेवता बापदेवता असतात, त्यांच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळत असते आणि चांगली कामं करण्याची प्रेरणा मिळत असते. अशा इष्टदेवतांचं इथे स्मरण केलं जातं. त्या देवाला म्हणजे मान दिल्यानंतर मग पुढची कामं सुरळीत व्हावी असं त्याच्याकडे साकडं घातलं जातं आणि त्यानंतर मग पुन्हा घराकडे जाणार आता आणि मग हळदीचा कार्यक्रम तिथून पुढे सुरू होईल. हे आहे ते पवित्र स्थान जिथे बापदेवाची स्थापना करण्यात आलेली आहे. नाही छत्र नाही थांब असा हा निवास, नाही छत्र नाही. तुम्ही बघताय काय हर्ष उल्हास चालू असतो
संपूर्ण परिवार एकवटलेला आहे आणि फोटो काढण्यासाठी हौसेने लोक उभे आहेत. आणि म्हणजे फार क्वचितच असे क्षण येतात आयुष्यामध्ये की जेव्हा सगळे लोक एकत्र असतात. महिलांना विशेष करून नटापटा करायला मिळतो, तर त्यामुळे आवर्जून फोटो काढले जातात. तर तिकडे आता फोटोग्राफी चालू आहे आणि म्हणजे आठवणींचा पिटारा उघडलेला आहे. लोकांचा एकमेकांना जुन्या आठवणी उघडल्या जात आहेत आणि बऱ्याच गोष्टी शेअर केल्या जातात. आणि तिकडे आता क्षणचित्र घेतले जातात. या मेमरीज वर्षानुवर्ष लोकांच्या आठवणीत राहतात. तर असा आमचा सुधीरचं लग्न आहे. सुद्या बघूया. हां, व्हिडिओ फोटो सगळा आहे. ते फोटोमध्ये कन्वर्ट होतो नंतर. तुम्ही बघताय माझा भाऊ, आमचे पुतण्या पुतणी सगळे. म्हणजे लोकांनी दर्शन घेतलं, आम्ही कशाला मागे राहायचं म्हणून आम्ही पण दर्शन घेतलेलं आहे. जय बाप देवता. जय बापदेव. सो आता आम्ही दर्शन घेऊन झालेलो आहे बापदेवाचं. इष्टदेवता सगळ्यांचं नामस्मरण करून झालेलं आहे आणि बापदेवाचा आशीर्वाद घेऊन आता पुढची वाटचाल सुरू. आता हळदीची तयारी. संध्याकाळी आम्हाला नाचायचं आहे, पण त्याच्या आधी भरपूर दमायचं आहे. सो चला, वरात दिसते तुम्हाला पुढे चाललेली आहे. आम्ही मागे पडलो कारण लास्ट आम्ही दर्शन घेतलं. सचिन माझ्या बरोबर आहे. सचिन मग काय धमाल करणार ना रात्री? एकदम एन्जॉय. सचिन आमचा, त्याला आम्ही मुंडीचं काम देतो. मुंडी स्पेशल. दीक्षिताच्या साखरपुड्याला तुम्ही बघितलं असेल आम्ही, म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ टाकला नाही बहुतेक. त्यामध्ये मटण 100 किलो मटण आम्ही आणलं होतं आणि त्या 100 किलो मटणाची तयारी करतानाचा व्हिडिओ आहे, एक मटण बिट्टन म्हणून. लवकरच येईल तो व्हिडिओ. सो तशीच काहीशी तयारी सचिन आता करतो आहे. मुंडी आणि याची प्रिपरेशन्स चालू आहेत. भावाच्या हल्दीला या. हां. तिथं ठेवला तिच्या फक्त एक अजून पोलीस वाटल्याचे घराशी मित्रांनो, तुम्ही बघताय गावाकडे हळदीच्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे. गावाला इष्टदेवता, ग्रामदेवता यांना मान दिल्यानंतर वेशीला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. आता वेशीवरती सुद्धा मान दिला जातो. वेशीकडे एक पानाचा विडा ठेवण्यात आला आणि त्यानंतर मग पुढची तयारी सुरू. आता वरात पुन्हा निघाली आहे गावच्या हनुमान मंदिराकडे. जय जय
कुणी लंका जाळली, कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. रामाचा भक्त ऐसा, वाऱ्याचा पुत्र ऐसा, उडवी. हो मित्रांनो, आता ग्रामदेवता इष्टदेवता यांना नमन केल्यानंतर आम्ही आता हनुमान मंदिरामध्ये आहोत. हनुमान मंदिरामध्ये नवरदेवाचं दर्शन घेण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि मग तिथून थेट घरी जाणार आपण आणि मग पुढच्या विधी होतील आणि ॲज युजल संध्याकाळी हळदीची तयारी. भीम जय जय श्रीराम, जय बजरंग, जय हनुमान, जय बलभीम. उदासी माझा तो बाबा